सर्वांना आज आपण एक विशेष नाश्ता बनवणार आहोत. त्याचं नाव आहे ज्वारीचे नूडल्स. तर ज्वारीचे नूडल्सबद्दल मी तुम्हाला सांगते, ज्वारी आपल्याला किती महत्त्वाची आहे तुम्हाला माहिती आहे. हे सेंद्रिय ज्वारीचे नूडल्स आहेत. हे मी खास पुण्यावरून मागवले, कारण अजून आपल्या कोल्हापुरात इकडे सांगली जिल्ह्यात अजून अवेलेबल नाही. जर अवेलेबल असल्यास तुम्ही लगेच कळवा. तर मला हे अवेलेबल झालेलं आहे. तर हे अशा पद्धतीचे आपले हे ज्वारीचे नूडल्स, ज्वारीच्या पिठापासून तयार झालेले नूडल्स, त्याचे आपण घरात चातुर्मासासाठी नूडल्स बनवायचे आहे, जेणेकरून शरीरासाठी स्वास्थ्य असलेले नूडल्स आपल्याला खायला मिळतील. तर बघा, सुरुवात आपण करतो फोडणीने. मीडियम आचवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल, म्हणजे फोडणीला लागेल एवढंसं तेल आपण करून घ्यायचं आहे. 1 चमचाभर तेल घातलं तरी चालेल. हे माझं राईस ब्रॅन ऑइल आहे, जेणेकरून हे हार्टसाठी, डायबेटिक पेशंटसाठी आणि सर्व रोगांच्यासाठी खूप चांगलं आहे. तर पाहू शकता, इथे आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये सर्वात पहिला आपण जिरे मोहरी घालायचं आहे. ओके, तुम्हाला आता हे गरम होताना तडतडताना दिसेल. तर तापलं की आपण पुढे नूडल्स करायला घेऊ. ओके, आता हे मोहरी तडतडायला चालू झालेलं आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे. त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे. जिरं थोडंसं हातावर घेऊन थोडंसं स्मॅश करायचं आहे आणि घालायचं आहे. त्यानंतर पहा, टमाटो अशी उभी काप केलेली आहे. थोडंसं ढबू मिरचीचे काप केलेले आहे. तुमच्या आवडत्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. मध्यम आचेवर हे करायचं आहे बरं का, जेणेकरून थोडंसं अर्धे कच्चे फ्राय व्हायला पाहिजे. त्यामध्ये थोडंसं शेंगदाणे घातलं तरी चालेल. तुम्ही मिरची घालणार असाल तर मिरची घालू शकता. इथे थोडंसं बेडगी मिरची आहे, जे मी झुणक्यासाठी हे केलेलं आहे. त्यात खोबरं असतं, त्यामुळे मी ते वापरलेलं आहे. आणि भाजीला वापरण्यात येणारे लाल चटणी, मसाला चटणी थोडीशी. लहान मुलं असतील तर चवीनुसार वापरा. लहान मुले वयोवृद्ध असतील तर चवीप्रमाणे वापरा. आणि हिंग चवीपुरतं वापरायचं आहे. चवीपुरतं हिंग. चिमूटभर गूळ घालू शकता किंवा चवीनुसार साखर. मी इथं गूळ घातलेली आहे. आता शेंगदाणे तर आपण घातलेलेच आहे. जर तुम्हाला वाटलं की शेंगदाण्याचं कूट घालायचं, एक थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. खूप छान वास येतोय. सेंदा नमक चवीपुरतं घालायचं आहे. पुढे घालायचं आहे. जिरं ऑलरेडी मोठं घातलेलं आहे, पण जिरं पूड घालतो लाल चवी. ओके, हा आपला साधा मसाला घालून थोडंसं फ्राय करायचं.
त्यानंतर कोमट पाणी ह्याच्यामध्ये घालायचं. थोडंसं घालायचं आहे. त्याला एक छानपैकी उकळी येऊ द्यायचं आहे. ज्यांना कुणाला ॲनिमियाचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे रक्त वाढ होत नाही आहे, तर त्यांनी थोडंसं खजुराची चटणी, बेदाणे वगैरे घालू शकतात. तर माझ्याकडे थोडेसे काळे बेदाणे आहेत. ड्रायफ्रूट्स काळे बेदाणे घालू शकतात. त्यानंतर हे ऑरेंज ज्यूस आहे, मोसंबीचा ज्यूस तुम्ही ह्याच्यात घालू शकता. लिंबू पण घालू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. अगदी हेल्दी, तब्येतीला चांगला असा आपण ज्वारीचे नूडल्स करतोय. अगदी चव एकदम बेस्ट होणार आहे. तिखट, गोड, खारट, थोडंसं आंबट, हे सर्व गुण आपण ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. भाज्या मिक्स केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. चिमूटभर हळद, जे अँटीऑक्सिडंट आहे, असं सर्व मिक्स करून जर तुम्ही कोथिंबीर वापरत असाल तर नक्कीच घाला. ज्यांना चातुर्मासमध्ये कोथिंबीर चालत नाही घातलं तरी चालेल. तर हे थोडेसे पांढरे तीळ, दिसायला अतिशय उत्तम दिसत आहे. तवा पण छान आलेला आहे. हा वास खूप सुंदर सुटलेला आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अशी ज्वारीची नूडल्स जर तुम्ही खाल्लात तर ह्यापेक्षा स्वादिष्ट, पौष्टिक असूच शकत नाही. बघा आता हळूहळू उकळी येत आहे. तर थोडंसं गरम मसाला पण घालू शकता. गरम मसाल्याने अजून थोडंसं स्वादिष्ट होईल. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले येऊ शकतात. खूप छान. ओके, आता उकळी आलेली आहे. आपला गॅस मंद आचेवर ठेवायचे. आता बघा, हे मी ज्वारीचे नूडल्स पाणी करायचे, त्यात ते ड्राय ज्वारीचे नूडल्स घालायचे. एक 5-10 मिनिटं हलवायचं त्याच्यामध्ये आणि परत सगळं पाणी ते काढून टाकायचं आणि गार पाण्यानं धुवायचे. हे असे हे आपले ज्वारीचे नूडल्स तयार. बघा, आता गॅस पूर्णपणे कमी आचेवर ठेवायचा आहे. हे ज्वारीचे नूडल्स असे घालायचे. हा चमचा ह्याच्यासाठी वापरलेला आहे, खास नूडल्ससाठी आहे, जेणेकरून खालीवर करताना नूडल्स अजिबात तुटत नाही. जर तुम्ही आपला हा चमचा जर वापरला ना तर काय होतं, नूडल्स तुटण्याची फार. पण अगदी शिस्तीत हे करायचं, खालीवर करायचं, काही होत नाही. तर ग्रेव्ही हवा असेल तर थोडंसं त्याच्यामध्ये म्हणजे टमाटो, खोबरं, काजू असं जर मिक्सरला लावून जरी घातलं तरी ह्याचं ग्रेव्ही केलं तरी चालेल. आणि ग्रेव्ही पण घातलं तर अतिशय खूप छान होईल, चवीला होईल. किंवा थोडंसं बेसन घातल्यानंतर पण ग्रेव्हीला मदत होऊ शकते. ग्रेव्हीमध्ये खालीवर करून त्याचा चव सगळ्या ज्वारीच्या नूडल्समध्ये पसरला गेला पाहिजे. या पद्धतीने आपण केलेलं आहे, पाहू शकता. उत्तम पद्धतीने झालेली आहे. त्यानंतर ह्याला एक 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं आपलं ज्वारीचं नूडल्स तयार होईल. 2 मिनिटासाठी थोडंसं हाय फ्लेमवर ठेवलेली आहे, पाहू शकता. ह्यामध्ये ना थोडंसं वरून तूप घालायचं आहे. गाईचं तूप घातल्याचं अतिशय चविष्ट होतंच. तुमच्याकडे जे तूप उपलब्ध आहे
तुम्ही घालू शकता. खूप छान अशा आता तर तुम्ही प्लेटिंग करू शकता. हे बघा असं वाफ यायला लागलं ना, मग बंद करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे. ही झाली आपली नूडल्स तयार. धन्यवाद. जय जिनेंद्र.